न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 5 फेब्रुवारी अर्थात शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांचा वाढदिवस। त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गत अनेक वर्षांची औदार्यपूर्ण दानवत्वरूपी समाजसेवेची परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील भास्कर नगर येथील मरियम्मा देवीच्या मंदिराचे पुजारी कुटुंबीयांना मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचे पडके पडझड झालेले दुरावस्था झालेल्या घराची पुनर्बांधणी करीत त्यांना त्यांच्या सदर पडक्या पडझड झालेल्या घराऐवजी सुंदर सुबक अशा मानवतेच्या घराच्या अनुषंगाने प्रधान कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 5 फेब्रुवारी अर्थात माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसादिनी सदर स्तुत्य उपक्रमाचे संकल्पक तथा माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाळेकर तथा त्यांच्या संपूर्ण वाळेकर कुटुंबियांच्या माध्यमातून करण्यात आले होते। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लावणारे शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर तसेच माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक तथा सदर स्तुत्य उपक्रमाचे प्रमुख संकल्पक आयोजक राजेंद्र वाळेकर यांचा भास्कर नगर येथील मरियम्मा देवीच्या पुजारी कुटुंबियांच्या माध्यमातून औक्षण करीत संपूर्ण वाळेकर कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला। शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गत अनेक वर्षांची औदार्यपूर्ण दानवत्वरूपी समाजसेवेची परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील भास्कर नगर येथील मरियम्मा देवीच्या मंदिराच्या पुजारी कुटुंबियांना त्यांच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचे पडके पडझड झालेल्या घराऐवजी सुंदर सुबक अशा मानवतेच्या घराचा उद्घाटन सोहळा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर तथा माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर यांच्या हस्ते फीत कापत संपन्न झाला। सदर मानवते का घर या प्रधान सोहळ्याला युवा सेना पक्ष निरीक्षक ॲडव्होकेट निखिल वाळेकर, विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे, विद्यमान नगरसेविका अल्पना योगेश गोरे, भूषण वाळेकर, शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश डावरे, ॲडव्होकेट महेश वाळुंज, योगेश गोरे, अरविंद मालुसरे असे इतर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते तसेच जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। गत अनेक वर्षांपासून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या प्रमुख पुढाकाराने तथा संकल्पनेच्या अनुषंगाने अंबरनाथ शहरांतर्गत तब्बल 26 मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच तब्बल अंबरनाथ शहरांतर्गत 14 गोरगरीब गरजू कुटुंबियांना त्यांच्या हक्काचे तब्बल 14 मानवतेची घरे उपलब्ध करून देण्यात आली असून भविष्यात देखील वाळेकर परिवाराच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे इतर अनेक सामाजिक तथा लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक तथा सदर स्तुत्य उपक्रमाचे प्रमुख संकल्पक राजेंद्र वाळेकर यांनी व्यक्त केला। सदर प्रसंगी मानवतेचे घर मिळालेले लाभार्थी मरियम्मा मंदिर पुजारी कुटुंबियांनी वाळेकर परिवाराचे विशेषतः राजेंद्र वाळेकरांचे विशेष आभार व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। आज 5 फेब्रुवारी हा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि गेली अनेक वर्ष 5 फेब्रुवारीला माझ्या कुटुंबातील माझे भाऊ, माझी मुलं सर्वजण मिळून या अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ 26 मंदिरांचा जीर्णोद्धार माझ्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे। त्यानंतर मंदिरं काहीशी कमी झाली, संपायला आली, त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या घरामध्ये अगदी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहत असलेली जी कुटुंबं असतात त्यांना आज आपण बघत असाल मानवतेचं घर या नावाने आणि जुनं घर पाडून त्याच ठिकाणी त्यांना नवीन घर बांधून देणं, त्याच्यामधल्या सुखसुविधा करून देणं याकरता आमचे बंधू राजेंद्र वाळेकर, निखिल वाळेकर, भूषण वाळेकर, माझी पत्नी मनीषा वाळेकर, आम्ही सगळे कुटुंब, त्याचबरोबर आमचे मित्रपरिवार, आमचे शिवसेना शाखेतले सगळे पदाधिकारी आज भास्कर नगर या ठिकाणी ज्या मानवतेचं घर या नावाने एक घर बांधून आमच्या या कुटुंबाला
आमच्याच कुटुंबातली ही मंडळी आहेत त्यांना आम्ही हे घर बांधून दिलेलं आहे आणि त्या घरामध्ये ते सुखाने पुण्या गोविंदाने राहतील आणि त्या अंबरनाथकरांची सेवा करतील त्याकरता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी आमचे अंबरनाथमधील सगळे शिवसैनिक, शहर शाखेचे पदाधिकारी, त्याचबरोबर महिला आघाडी, युवा सैनिक हे देखील यांचाही सगळ्यात मोठा सहभाग असतो. म्हणून अंबरनाथमध्ये सर्वजण 80% समाजकारण आणि 20% राजकारण यातलाच हा भाग. म्हणून आम्ही निवडणुका असोत किंवा नसोत आमचं काम तर आयात चालू राहील, यापुढे देखील चालू राहील. आम्ही कशालाही घाबरणार नाही. आम्ही सगळे मंडळी नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत. म्हणून आजचा हा कार्यक्रम 5 फेब्रुवारीला माझ्या वाढदिवसानिमित्त हे घर या मंडळींना सुपूर्द केलेलं आहे. मी सर्वांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय आपली भावना आहे या निमित्ताने? भावना एकच असते का जनसेवा आणि लोकसेवा यातला जो फरक असतो तुम्ही बघितला असाल का. मानवतेचं घर आम्ही आमच्या वाळेकर परिवारातून आज हे 14वं घर आहे. आज 14 घराचं बांधकाम आम्ही केले. पूर्वी 26 मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे आणि त्यानंतर एक मदरसा जो भास्करनगरमध्ये होता छप्परबंद समाजाचा तोही आम्ही बनवून दिलेला आहे. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा गावदेवी मंदिराचं काम सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला एक गावदेवी मंदिर बनवलं. नंतर अशी सगळी 26 मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि त्यातूनच जेव्हा मंदिरं संपली कामाची त्यावेळेस आम्ही असा विचार केला का आता आपण मंदिरं न करता आपण मानवतेला जो गोरगरीब जनता असते आपण त्यांची सेवा कशी करता येतील त्यातून आम्ही हे मानवतेचा घराचा संकल्प माझे मोठे बंधू अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आतापर्यंत हे 14वं घर आहे आमचं आणि भविष्यातही ज्या ज्या गोरगरिबांना जरूरत पडेल आमच्या परिवाराकडून आम्ही नुसते घरं न बांधता आम्ही दिवाळीचा फराळ वाटतो. राशन मला वाटतं 10 रुपयामध्ये आम्ही राशन वाटतो. त्यानंतर 10 रुपयामध्ये भोजनसुद्धा वाटतो. असे करून आम्ही प्रत्येक वेळेस वाळेकर परिवार हा जनसेवा करणं हीच आमची संकल्पना असते आणि त्यातून आम्हाला हे सुचतं आणि त्यानुसार आम्ही ही सगळे कामं करत असतो. 30 வருஷமாக நாங்கள் பார்த்துட்ருக்கோம். எங்கள் வீடு எங்கள் அண்ணன் வீடு தான். ரொம்ப கஷ்டமாக தான் இருந்தது. அதில் தான் எல்லோரும் இருந்திருக்காங்க. பிள்ளைகள் எல்லாமே இங்கே தான் இருந்திருக்கு வாழ்ந்துருக்காங்க. ரொம்ப கஷ்டமாக இருந்தது பார்க்குறதுக்கு. ஆனால் இப்போவும் பார்க்கும்போது ரொம்ப சந்தோஷமாக இருக்குது. இது அவங்க தான் அண்ணன் பாபி, அரவிந்த் அண்ணன் பாபி எல்லோரும் பண்ணி கொடுத்தது எங்களுக்கு ரொம்ப சந்தோஷம். சொல்ல வார்த்தை இல்லை என்ன சொல்லணும்னு. ரொம்ப பார்த்துருக்கோம் கஷ்டங்களை. பிள்ளைகள் 3 பிள்ளைகள் ரொம்ப கஷ்டப்பட்டுருக்காங்க. மழை வெயில் எல்லாத்தையும் ஆனந்தமாக இருக்கு. ரொம்ப சந்தோஷமா இருக்கு. அவங்களுக்கு ரொம்ப 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 வணக்கம். ரொம்ப நன்றி. மகாலட்சுமி